देव वेडा होतो संता करिता आणि आपण वेडे होतो ब्रह्मांच्या करिता. होतो का नाही? आपण संसाराकरिता वेडे होतो, परंतु संत भगवंतासाठी वेडे झाले. की तुम्हाला कळावं त्याच्यासाठी ह्या सांगते. कदाचित तुम्ही ऐकली असेल त्या संतांची कथा, पण तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करते. त्याला कदाचित तुम्हाला कळावं, जगण्याचा हेतू कळावा, की जगामध्ये आलो कसं वागावं, कसं जगावं, हे त्यांच्या चरित्रातून तुम्हाला शिकायला मिळेल. किती वेळे झाले हो भगवंतासाठी संत, एवढी वेळे झाले, एवढी वेळे झाले. गोरोबा काकांचं चरित्र बघा. गोरोबा काका एवढे भजनामध्ये लीन होतात, एवढे लीन होतात. माती तोडत असताना भगवंताचं भजन रात्रंदिवस करत होते. एक दिवस अशीच काकी, गोरोबा काकांची पत्नी, त्या ठिकाणी बाळाला दूध प्राशन करून त्या ठिकाणी पाळण्यामध्ये टाकलं आणि म्हणाली महाराजांना, महाराज मी पाणी आणण्याकरिता जाते, तुम्ही थोडस बाळावरती लक्ष ठेवा, लक्ष ठेवा, मी लगेच येते पाणी घेऊन, लक्ष ठेवा बरं का, नाहीतर बस त्या काळ्या विठ्याच्या भजनामध्ये लीन होसाल, इकडे बाळावरती लक्ष ठेवणार नाही तुम्ही, लक्ष ठेवा थोडंफार तरी. असं बोलल्याच्या नंतर महाराज म्हणले तू जाग, मी लक्ष ठेवेल बाळावरती. मग असं म्हणल्याच्या नंतर काकी गेली पाण्याला आणि हातामध्ये विणा घेऊन, हातामध्ये चिपळी घेऊन गोरोबा काका भजन करायला लागले. मातीचा ढग, त्यामध्ये पाणी टाकलं आणि माती तोडवत होते. हातामध्ये चिपळी, विणा आणि भगवंताचं भजन चालू केलं. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. भजन करायला लागले. भजन करत करत असताना त्यांनी हे विसरून गेले की आपलं बाळ पाळण्यामध्ये झोपून आहे, त्यावरती लक्ष ठेवायला सांगितलं आपल्या पत्नीने. सगळं देह भार सर्व विसरून गेले, भगवंताकडे लक्ष वेधून गेलं. गोरोबा काकांचं एवढे लीन झाले, एवढे लीन झाले, काय नवल म्हणावं. नवलाची गोष्ट ऐक सखयबा, कुंभारान बाळा तोडले पाय. नवलाची गोष्ट ऐक सखयबा, कुंभारान बाळा तोडले पाय. हसता खेळता गोमळे बोलाता, हसता खेळता गोमळे बोलाता, तुडवी बाळा नाची सुखिया. नवलाची गोष्ट ऐक सखयबा, खाली वरी पाय मातीमध्ये आणि हातामध्ये चिपळी घेऊन भगवंताचं भजन करू लागले. आणि तेवढ्यामध्ये बाळ उठलं आणि उठल्याच्या नंतर इकडे तिकडे पाहतो तर आई काय कुठे दिसे, कोणीच दिसे. मग बघितलं पुढे, समोर बघितल्याच्या नंतर गोरोबा काका माती तुडवत होते. त्याला वाटलं आपले वडील आपल्याला घेतील उचलून, आपण जावं त्यांच्याकडे. डोक्यातून उतरलं बाळ. उतरल्याच्या नंतर गोरोबा काकांकडे रांगत रांगत गेलो आणि गेल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये असं वाटत होतं की बाबा आपल्याला कधी उचलून घेतील आणि कधी आपल्याला खाऊन देतील. परंतु गोरोबा काका भजनामध्ये लीन. बाळ जवळ जवळ गेलो, मातीच्या ढिगावरती गेलं. गेल्याच्या नंतर त्या बाळाचे दोन हात असे खाली फसले चिखलामध्ये आणि फसल्याच्या नंतर गोरोबा काकांचे वरी खाली पाय भजनामध्ये लीन असताना
गोरोबा काकांचे पाय मुलाच्या हातावरती पडले आणि पडल्याच्या नंतर बाळ असं खाली पालत झालं आणि पडलं. तेवढ्यात गोरोबा काकांचा दुसरा पाय बाळावरती पडला. असंच करत करत तुडवायला लागले बाळाला गोरोबा काका. पायाला काय लागत आहे स्पर्श सुद्धा जाणवत नव्हता गोरोबा काका, काहीच जाणवत नव्हतं. बाळ तुडवत गेलं. छोटे छोटे बोट माती लाल झाली. अशा पांढऱ्या धोत्रावरती सर्व रक्ताचे लाल लाल शिंग झाले. बाळ तुडून टाकलं. तेवढ्यामध्ये काकी आल्या. काकीने घरामध्ये गागर ठेवली आणि ठेवल्याच्या नंतर इकडे तिकडे पाहते तर काय बाळ काही दिसे ना. काकीच्या लक्षात आला आपण महाराजांना सांगितलं होतं की बाळावरती लक्ष ठेवा, मी पाणी आणण्याकरता जाते. कदाचित महाराजांनीच त्यांना घेतला असेल. काकाकडे गेल्याच्या नंतर पाहते तर काय हातामध्ये बाळ नाहीये. गोरोबा काका भजनामध्ये येईन अशी भजन करायचे, बाळ दिसे ना. खाली बघितलं तर अख्खी लाल माती झाली. पांढऱ्या धोत्रावरती सगळे लाल लहान स्थल झाले. आणि जवळ जाऊन पाहिलं त्या मातीमध्ये छोटे छोटे बोट, छोटे छोटे पाय. पाहिल्या बरोबर हमरडा फोडायला लागली ती आई. तुम्ही बघा आपल्या बाळाला साधारण ठेच जरी लागली तरी आपला जीव कासावीस होतो, पण त्या आईचं अख्खं बाळ उडवलं महाराजांनी. उडी रडायला लागली, उडी रडायला लागली. महाराज सावध व्हा, काय केले तुम्ही? अगोदरच त्या काळ्या बिठाने आपल्या संसाराचं वाटोळं केलं, राख रांगोळी केली आणि त्याचं चिंतन तुम्ही करत आहात. इकडे बाळाला तुडवलं तरी तुम्हाला माहिती नाही. गोरोबा काका भजनच करत होते. थोडं पण ऐकायला जात नव्हतं महाराजांना. हाताला धरलं काकींनी. महाराज सावध व्हा, काय केले तुम्ही? सावध व्हा. गोरोबा काका उठले. उठल्याच्या नंतर काकीकडे बघितलं तर दिशी घालत काकीच्या गालावरती मारली. काकीने म्हणाल्या खबरदार जर मला मारसाल तर. माझ्या बाळाला या ठिकाणी तुम्ही तुडून मारला, आता मला मारायचं नाही. रडायला लागले गोरोबा काका. एवढे रडायला लागले. काकीने विचारलं महाराज आता तर बाळाला तुम्ही तुडवलं आणि का बरं रडता? आता तुम्ही आता रडू नका, कशाला रडता? गोरोबा काकांचं उत्तर आहे का किती वेडे आहे ते भगवंतासाठी. गोरोबा काकांचं उत्तर असं होतं, अगं मी या बाळासाठी रडत नाहीये. काय? मी या बाळासाठी रडत नाहीये. मग कशासाठी रडताय? तू मला भगवंताच्या भजनामध्ये एवढा मी लीन झालो होतो, एवढा लीन झालो तो भगवंत सुद्धा भजनामध्ये एवढा मग्न झाला होता, त्यामध्ये तू विक्षेप घातला म्हणून त्या ठिकाणी मी रडतोय. बघा किती भक्ती असेल संतांची भक्ती. यांच्यामुळे या चरित्रामुळे तुम्हाला जीवन जगण्याचा काहीतरी अर्थ येईल. त्या ठिकाणी जगण्याचा दृष्टिकोन कळेल. म्हणून भगवंतासाठी थोडे का होईना वेडे. आपल्या गावातले वेडे आहेत म्हणून कीर्तनामध्ये आले बरं का. भगवंतासाठी थोडं तरी वेड व्हा. काय भक्ती होती हो. वृद्ध गवळणी भगवान श्रीकृष्णांजवळ आल्या, किती वेड्या बासुरीच्या.